नमस्कार, मी आरोही जाधव, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। चला पाहूया सविस्तर बातमी। हे बघा, फार तुम्ही आजही ऐका करा, आजही कोणत्या गावातल्या बँकेसमोर जा, 50, 100, 200 शेतकरी सकाळपासून 4 वाजेपर्यंत बसून राहतात। ते बँकेच्या मॅनेजरला मनाला वाटलं तो देतो, त्याला मनाला नाही वाटलं तो देत नाही। त्यांची तात्काळ मीटिंग, आपली लीड बँक कोणती आपल्या जिल्ह्याची? त्याचे कोण प्रमुख आहे आपल्या तालुक्यात? अरे तालुक्याला पण एक प्रमुख देतात ना ते आपल्याला, आणि जिल्ह्याला एक राहतो। जिल्ह्याला कोण आहे प्रमुख? तुमच्याकडे जिल्हा प्रमुखाचं नाव नंबर नाही? तुम्हाला माहिती काय नाव आहे? लावायचा नंबर वाना फुके, फुकेला फोन लावा। बराबर गिरवे इसको थोड़ा बदलो तो जरा बँकेचा मुद्दा झाला, शेतकऱ्याच्या कर्जाचा मुद्दा झाला की आपण बहुतांशी सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेतलेला आहे। आपण प्रत्येकाला 2-2 मिनिटं एक प्रश्न विचारायला संधी देऊ। महत्वाचा प्रश्न आपण विचारला त्याचं उत्तर पण घेऊ, परंतु आपण एक जण बोलत असताना दुसऱ्याने त्याच्यामध्ये मध्ये बोलू नये अशी आपल्या सगळ्यांना विनंती। आणि नाही बोला ना, तुमच्या साहेबाचा फोन होता, थांबा 2 मिनिटं। लागला नाही लागला? मला नंबर द्या, नाव द्या। एक मिनिट थांबा। लागला? ठीक आहे। तहसीलदार साहेबांनी मला या सगळ्याची मीटिंग घेऊन त्याचा परवा खुलासा करावा उद्या संध्याकाळी, की त्या बँक ऑफ महाराष्ट्राचे ग्रामीण ऐका ना, आपण तहसीलदाराशी बोलतोय, तलाठ्याशी नाही। सगळ्या शाखा करतील ना ते आपल्या तालुक्यातले जेवढे ब्रांच मॅनेजर आहेत ते, आणि या लीड बँकेचा अधिकारी असतो तालुक्याला 5 नंतर लावा, कारण लोक सगळे तिथे येऊन बसलेले असतात। आणि त्याला सांगायला होईल, आज मला कलेक्टर साहेबांनी बोलवलं, तहसीलदार साहेबांनी बोलवलं, त्याच्यामुळे मला काही तुम्हाला येता येणार नाही। आणि ते शेतकरी तिथून परत त्या दिवशी पण घरी जातात। त्या विचाराला काही कळणार नाही की तुम्हाला तहसीलदारांनी बैठक कशाला बोलवली, म्हणून त्यांची बैठक तात्काळ बोलवा आणि त्या लोकांना कर्ज का दिलं नाही त्यांना विचारा। मी कलेक्टर साहेबांकडे मीटिंग लावतोय लवकर, त्यांच्याकडूनही बोलतोय, आणि लवकरात लवकर आम्ही एखादी हेल्पलाईन पण चालू करतोय की ज्या शेतकऱ्याला 2 चक्राच्या वर चक्र मारता कामा नये त्यांनी बँकेमध्ये एखादा अर्ज टाकल्यानंतर तो एकदा किंवा 2दाच गेला पाहिजे आणि त्याच्या खात्यावर पीक कर्ज जमा झालं पाहिजे। आणि अजून एक गोष्ट सांगून ठेवतो, आम्हाला तुम्ही 2000 रुपये देता त्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे, कधी दुष्काळी पैसे देता, कधी लाडके लेकीचे देता, आणि या सगळे पैसे आम्ही सेविंग खात्यात टाकले की त्याला तुमचा बँक मॅनेजर होल्ड लावतो आणि म्हणतो तो तुमच्या कर्ज खात्यात भरले पाहिजे। आम्हाला मान्य आहे ते कर्ज खातं आमच्यावर कर्ज आहे, आम्ही ते भरू, परंतु शासनाचं आलेलं अनुदान हे कुठल्याही परिस्थितीत बँकेमध्ये होल्ड लावता कामा नये। हे उद्याच्या मीटिंग मध्ये त्यांना आदेश द्या। त्याच्यानंतर आम्हाला कोणता मॅनेजर बोलला नाही पाहिजे की त्यांनी होल्ड लावला, कारण आपलं सातत्याने फोन येतो, होल्ड लावला, तर ते होल्ड लावता कामा नये, ते खातं होल्ड करू नका। हा, आता 1-2 मिनिटं मला असं वाटतं दानवे साहेब आपल्याला काही सूचना करायच्या असेल। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।